एकदा काय झालं, मी एका कार्यक्रमाला जाणार होती आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं एक थीम होतं. तर त्यांनी सगळ्यांनी साड्या एकाच कलरच्या घेतल्या होत्या, पण मी घेतलेली नाही. मग मी ती त्या कलरची साडी घेतली त्यांच्यासोबत. तर त्याच्यावरती ब्लाऊज कोणतं घालावं हा आपल्याला प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि दुसऱ्यांचा ब्लाऊज आपल्याला मॅचही होत नाही आणि साईजमध्ये बसतही नाही. तर तेव्हापासून मी असे 3 कलरचे ब्लाऊज माझ्याजवळ ठेवते आणि खूप छान असं डिझाईनमध्ये शिवून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये शिवून घेतलेले आहेत. तर पिंक कलर हा माझ्याकडे 4-5 ब्लाऊज पिंक कलरचे असे आहेत, जे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत. पिंक कलर हा सगळ्या साडींवरती मॅच होईल. फक्त लाल कलरच्या साडीवरती गुलाबी कलर मॅच होत नाही, म्हणून नेहमी अवॉइड करा. लाल कलरच्या साडीवरती तुम्ही रॉयल ब्लू घालू शकतात. माझ्याकडे जेवढ्या पण साड्या होत्या त्या प्रत्येक साडीवरती पिंक कलरचा ब्लाऊज हे मॅच होता. मी मॅच करून घेतलेला आहे आणि मी घालते देखील. तर मी वेगवेगळे पॅटर्न तसेच शिवून घेतलेले आहेत. 5 ब्लाऊज माझ्याकडे पिंक कलरचे आहेत. दुसरा कलर म्हणजे स्पीच कलर, क्रीम कलर आणि ऑफ व्हाईट कलर. तर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे. त्याला जी लेस आहे ती मी स्टिक करून घेतलेली आहे. जी मशीनवरती ते चालत नव्हतं, तर मी त्याला गमने स्टिक करून घेतलेलं आहे. पण ही डिझाईन खूप चालू आहे सध्या, लॉंग स्लीव्ज खूप चालू आहे. तर हे एक ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे. याचं फॅब्रिक घेऊन मी शिवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जी चॉकलेटी कलरची साडी वगैरे असते, लाल कलरची साडी असते, त्यावरती तो कलर छान असा मॅच होतो. तिसऱ्या ब्लाऊजमध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मल्टी कलरचं ब्लाऊज. तर हे पण अगदी सुंदर आहे. हे देखील मी 1 मीटर फॅब्रिक घेतलेलं होतं. मला असं दिसलं तर ते मी घेतलेलं. तर ते कोणत्याही साडीवरती, मल्टी कलरच्या साडीवर असू दे किंवा पिंक कलरचं असू दे, कोणत्याही रेड कलरच्या साडीवरती देखील मॅच होतं. आपल्याकडे रेड, पिंक, ऑरेंज अशाच साड्या असतात, तर त्यावरती सहज मॅच होईल. ब्लॅक कलरवर जरी तुम्ही ते घातलं तरी खूप छान दिसते. मी तुम्हाला पिंक कलर, गोल्डन कलर आणि ग्रीन कलरचे ब्लाऊज सांगितलेले आहेत. ते एकदम बेस्ट आहे, म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.